नमस्कार, मी भीमराव खळाळे पाटील. आपण बघताय BKP 24 मराठी. आज चर्चा अशी घेऊन आलोय की सुप्रीम कोर्टामध्ये अभूतपूर्व गोंधळ असा झालाय. आणि तो गोंधळ का झालाय? सुप्रीम कोर्ट वेळेवरती निकाल लावत नाही, केसचा तारखा घेत नाही. तारीख पे तारीख असं सुरू आहे. आणि एका वकिलानं अक्षरशः आयमावर शिव्या घातल्या कोर्टाला. तुझ्या मायला असं तसं म्हणला, लय बेकार शिव्या घातल्या आणि गोंधळ घातला. कागदा अशी बिरकावली त्या जजेसकडं, जे खंडपीठ असतं ते. परिस्थिती तशीच झालेली आहे. आपण पाहिला असेल, शिवसेनेचा उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदेची जी केस आहे, 4.5 वर्ष झालं पेंडिंग पाडली ती भारतीय जनता पक्षामुळं. ह्या कोर्टांना त्याचं काय देणं घेणं नाही. म्हणजे सगळं पार्सलिटी चालली आणि त्याचाच फटका सुप्रीम कोर्टाला बसला. ही सुरुवात झाली. अशी सुरुवात होणं गरजेचंच होतं. कारण की जी एखादी व्यवस्था भ्रष्टाचारांना पोखरली जाते ना, त्या व्यवस्थेच्या विरोधात असा आवाज उठणं साहजिकच आहे. तर हे प्रकरण नेमकं काय आहे? वकिलाचं नाव काय आहे? त्या कधी घडलं, कसं घडलं? सुप्रीम कोर्टाला मारहाण झाली का? मारहाण केली का त्या माणसानं? का नुसती कागदाच बिरकावली? ह्या सगळ्या गोष्टींची आज आपण चर्चा करणार आहोत. आपण जर हा सगळा संपूर्ण व्हिडिओ बघितला तर आपल्या लक्षात येईल की नेमकं प्रकार काय झाला, कसं झालं, कसं घडलं, कोणी घडवलं. या सगळ्या गोष्टींचा व्हिडिओ आपण पूर्ण बघितला तर आपल्या लक्षात येईल. आणि चला, चर्चेला सुरुवात करण्या अगोदर आपण जर चॅनल वरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करावा, ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. सुप्रीम कोर्टाच्या सुनावणी दरम्यान जस्टिस सूर्यकांत आणि बाकी न्यायाधीशांनी ज्युडिशियली सर्व्हिस म्हणजेच न्यायिक सेवक म्हणू लागला. लखनौच्या ASP विरोधात FIR नोंदवण्यासाठी ऑर्डर द्यायला सांगा, अशी त्याची एक याचिका होती एका कार्यकर्त्याची, एकाची. आता ज्याची याचिका होती त्याचं नाव होतं प्रबल प्रताप, असं त्याचं नाव होतं. त्यानं खालच्या लखनौच्या हायकोर्टामध्ये केस दाखल केली होती. त्यांनी त्याचं ती फेटाळून लावली केस. त्यानंतर त्याने सुप्रीम कोर्टामध्ये अपील केलं आणि तेव्हा हा सगळा गोंधळ काढला. आता नेमका गोंधळ कसा घडला बघा. आपण पाहिलं की सध्या कोर्टावरती खूप प्रश्न गंभीर उपस्थित होतात. कोर्ट पैसे घेतं, कोर्ट पार्सलिटी करतं, कोर्ट सरकारचं ऐकतं, म्हणजे सरकारच्या बाजूने निकाल देते. हे तर आपल्याला दिसलेलं आहे. भारतीय जनता पक्षाच्या बाजूने सगळा निकाल देते. बघा, ज्या वेळेस पश्चिम बंगालमध्ये 27 लाख लोकांची नावं ज्या वेळेस वगळली गेली त्या ह्याच्यातून, मतदार यादीतून, तेव्हा मात्र तिथले लोक हायकोर्टात, सुप्रीम कोर्टात गेली आणि सुप्रीम कोर्टानं सांगितलं की ह्या वेळेस मतदान करू नका, पुढच्या वेळेस मतदान करा. हे ज्या वेळेस प्रश्न उपस्थित होतो त्यावेळेस असं कळतं की सुप्रीम कोर्ट सुद्धा मॅनेज झालेला आहे. आणि बघा, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा तो निकाल सुद्धा आपण बघितला पाहिजे की 4.5 वर्ष झाले त्या गोष्टीला. जो निकाल देशाची दिशा आणि दशा ठरवणारा निकाल आहे, तो निकाल सुद्धा सुप्रीम कोर्टानं अद्याप दिलेला नाही. त्याला सुद्धा तारीख पे तारीख सुरू आहे. आणि हे सगळं भारतीय जनता पक्षाचं जे सरकार आहे, सरकारच्या सांगण्यावरती. ज्या वेळेस न्यायिक व्यवस्था सरकारचं ऐकायला लागते त्यावेळेस मात्र जनता या सगळ्या गोष्टींवरती प्रश्न उपस्थित करते आणि लोकांचा उद्रेक होताना आपल्याला पाहायला मिळतो, जसा तो सुप्रीम कोर्टामध्ये काल घडला तो. तर त्याचा व्हिडिओ सुद्धा आपण आपल्याकडे आहे, तो सुद्धा आपण पाहूया की त्याचं काय म्हणणं होतं आणि त्यानं कसं विचारणा केली. बघा, कोर्टालाच प्रश्न विचारले या व्यक्तीनं, वकिलानं. बघा, खरंच खूप निंदनीय प्रकार. बघा, हे पुन्हा एकदा बघा, ते मध्ये रेंज गेल्यामुळे अडकलं होतं. बघा, शिवी घातली कोर्टाला, मादर चोत अमकं तमकं अशा कोर्टाला शिव्या घातल्या. तिथं जे सुरक्षा रक्षक असतात त्या सुरक्षा रक्षकांनी थांबवलं. बघा,
बघा कशी कागद विरकिवली आणि अक्षरशः ते फेकून दिलं. म्हणजे ही अवस्था आज कोर्टामध्ये झाली. बघा कागद फेकून ही अवस्था कोर्टात झाली. मात्र तिथं जे पोलीस असतात, सुरक्षा रक्षक असतात, त्यांनी त्याला पकडून नेलं. आणि आता सुप्रीम कोर्टाचं, हायकोर्टाचं जे कामकाज चालतं हे आता ऑनलाईन पद्धतीनं आहे. ते लाईव्ह लोक बघू शकतात, लाईव्ह बघू शकतात असे सध्याचं आहे. बघा त्या वकिलानं CJI म्हणजे सुप्रीम कोर्टाकडं कागदपत्र असली भिरकावली. आणि का भिरकावली तर त्याला न्याय भेटत नाही म्हणून कागदपत्र भिरकावली. आता सदरचं प्रकरण बघा 10 जुलै 2026 रोजी सकाळी, म्हणजे शुक्रवार आहे कालचा दिवस, सकाळी 11 वाजता सुप्रीम कोर्टात एका याचिकाकर्ता स्वतः हजर झाला. त्याचं नाव आहे प्रबल प्रताप आणि तो वकील नव्हता, पण काळा कोट घालून कोर्टामध्ये आलेला होता. सुनावणी दरम्यान CJI सूर्यकांत यांना आणि बाकी न्यायाधीशांनी जस्टिस सुरेंद्र म्हणजे न्यायिक सेवक ह्या सगळ्या जे कोर्ट आहे त्यांना तो म्हणला की तुम्ही एक सर्वंट आहे असं म्हटला. आणि लखनौच्या ASP यांच्या विरोधात FIR नोंदवण्याची ऑर्डर द्यायला सांगा असं त्यानं सांगितलं. पण त्याच्यावरती तारीख पे तारीख सुरू होतं म्हणून तो चिडला. आता त्यांना जस्टिस KV विश्वनाथन यांनी तुम्ही आम्हाला ऑर्डर करताय असं त्या वकिलाला सांगितलं. असं विचारल्यावरती तो चिडला आणि मग त्याने कोर्टाला शिव्या दिल्या आणि आपली केस कागदपत्रे हवेत अशी भिरकावली. त्यामुळे सुनावणीमध्ये व्यत्यय आला. आता पुढं असं झालं की तिथं जे असणारे जे सिक्युरिटी आहे, सिक्युरिटी अधिकाऱ्यांनी त्याला कोर्टाच्या बाहेर काढलं. जस्टिस KV विश्वनाथन आणि जस्टिस आलोक आराध्य यांच्या बेंच समोर ही सुनावणी सुरू होती. आता सुप्रीम कोर्टानं या प्रकरणात संयम दाखवला आणि त्याला कोर्टाच्या बाहेर काढलं. हे प्रकरण अलाहाबाद हायकोर्टाच्या एका आदेशाला आव्हान देणारी याचिका होती. आता या अगोदर सुद्धा आपण पाहिलं असेल की जस्टिस गवई होते, त्यावेळेस जस्टिस गवईंच्या विरोधामध्ये बूट फेकून मारल्याचं प्रकरण आपण पाहिलं असेल. त्यावेळेस सुद्धा असाच बूट फेकून मारला होता, मात्र कोर्टानं त्याच्यावरती काहीही केलं नव्हतं. आता सुद्धा अशीच परिस्थिती आहे. म्हणजे आता हा गडी वैतागला, तो वैतागला म्हणजे कोर्टाच्या तारीख पे तारीख एखादा आदेश किंवा एखाद्याच्या विरोधात FIR नोंदवा, हे करा ते करा, कोर्ट देत नाही. त्याला पण लय म्हणजे आज सध्या आपण पाहिलं की न्यायिक प्रक्रिया ही सगळी भ्रष्ट प्रक्रिया झालेली आहे. त्याचबरोबर न्याय लोकांना भेटत नाही म्हणून लोक आता अशा पद्धतीनं यायला लागलेले आहेत. आता हे प्रकरण बघा अलाहाबाद हायकोर्टाचं आहे. एका आदेशाला त्यानं चॅलेंज केलं होतं सुप्रीम कोर्टामध्ये आणि सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज त्याने केलं होतं. मात्र बघा त्याला ते सुप्रीम कोर्टात सुद्धा न्याय मिळाला नाही म्हणून त्यानं सुप्रीम कोर्टालाच अक्षरशः शिव्या घातल्या आणि त्यांच्या दिशेनं कागदपत्र भिरकवली. त्याला सुरक्षा रक्षकांना बाहेर काढला असेल, गुन्हा दाखल केला असेल, मारहाण केली असेल. बघा तो बरंच कोर्टाला काय 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 म्हटला, बरंच म्हटला. मात्र आता कोर्ट याच्यावरती काय निर्णय घेणार आहे का, त्याच्यावरती गुन्हा दाखल करून त्याला अटक करीन, त्याला जेलमध्ये घालीन अशी परिस्थिती आहे सध्याची एकंदरीत आपल्याला दिसते. बघा हे न्याय व्यवस्थेवरती एवढी लोक चिडण्याचं कारण सुद्धा तशी झाले. आता जस्टिस विश्वनाथ यांनी तुम्ही आम्हाला ऑर्डर करताय असं विचारल्यावरती तो चिडलाय, कागदपत्र फेकून दिली, शिव्या घातल्या आणि जस्टिस सूर्यकांत येणार होते. 2 कोर्ट तिथं बसलेले होते, न्यायाधीश 2 न्यायाधीश. म्हणजे न्यायालयाकडून जो अनादर होतोय, न्यायालयाकडून जो हा वेळकाढूपणाची भूमिका किंवा न्यायालयाकडून या ज्या काही गोष्टी घडतायत त्यामुळं लोक नाराज आहेत, रागावलेले आहेत. कोर्टावरती सुद्धा रागावलेले आहेत की कोर्ट सुद्धा न्याय देत नाही, कोर्ट सुद्धा पक्ष बघून पार्ट्या बघून न्याय देतंय म्हणून लोक चिडलेले आहेत. आणि त्यामुळे ह्या अशा घटना वारंवार आपल्याला घडताना दिसत आहेत. अशा घटना देशात घडू नये त्यासाठी हे सुप्रीम कोर्ट असेल, हायकोर्ट असेल, कुठलं बी न्यायालय असेल, त्या न्यायालयांना सुद्धा आपल्यामध्ये सुधारणा करणं गरजेचं आहे.
मात्र अद्याप तरी आपल्याला हे असं काही दिसत नाही सुधारणा झालेल्या. मात्र तारीख पे तारीख हेच सध्या सुरू असलेलं आपल्याला दिसतंय. तर बघा, आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समे, भीमराव कडाळे पाटील, BKP 24 मराठी, इंदापूर, पुणे.